नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अस्मिताच्या समोर सचिनच सत्य येणार आहे. नक्की त्याने काय गोंधळ घातलेला आहे, तो काय करत आहे, त्याचबरोबर साक्षी सोबतच नाथ अस्मिताच्या समोर येणार आहे. कारण सचिन आणि साक्षी दोघेही बाहेर भेटलेले असतात आणि नेमक त्याच वेळेस अस्मिता आणि कल्पना दोघीही बाहेर असतात आणि त्या दोघींचं जेव्हा लक्ष जातं तेव्हा दोघींनाही धक्का बसलेला आहे. आणि मग घरी आल्यानंतर अस्मिताने जो काही गोंधळ घातलेला आहे आणि अर्जुनला तर ऑलरेडी ही गोष्ट माहीत होती आणि अस्मिता सरळ सरळम हाणत असते की मला विष आणून द्या, म्हणजे याला याच्या गर्लफ्रेंडला जाऊन निवांत भेटता येईल. तेव्हा मात्र अर्जुनने सचिनची जी धुलाई केलेली आहे ती आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासोबतच प्रियाने एक मोठं कार्ड केलेलं आहे. प्रियाने साक्षीच्या घरात गेलेली हे तर आपल्याला माहिती होतं, पण त्यानंतर प्रियाने साक्षीला गोड बोलून तिचा एक व्हिडिओ बनवून घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये साक्षी स्वतःच्या तोंडाने सांगत आहे की मी साक्षी शिकरे आहे आणि अन्ना प्रिया माझी मदत करत आहे. हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे अस्मिता पाणी पित असते तेव्हा सचिन तिला विचारत असतो की अर्जुनच्या केसेसबद्दल तुला माहिती आहे का, म्हणजे कोणत्या कोणत्या केसेस असतात किंवा काय क्लायंट वगैरे. तेव्हा अस्मिता म्हणते नाही, मला नाही माहिती, पण तुला माहिती आहे का अर्जुन आजपर्यंत एकही केस हरलेला नाही. तेव्हा मात्र इकडे सचिन म्हणतो की काय एकही काही हरलेल नाहीये. तेव्हा साक्षी इकडे अस्मिता सांगू लागते की हो, पण तुला काय एवढा इंटरेस्ट आहे रे. तेव्हा तो म्हणतो की नाही, क्युरिसिटी, बाकी काही नाही. क्युरिसिटी म्हणून विचारतोय खरं तर याचा प्रॉब्लेम एकच झालेला असतो की त्याला प्रश्न पडलेला असतो की नक्की ती फाईल कोणाची होती. ती तर समीरा शेखर आहे. ही गोष्ट याला माहिती आहे, पण याबद्दलच माहिती त्याला सगळी काढायची असते. म्हणून तो अस्मिताला विचारत असतो. तेवढ्यातच अर्जुन तिथे येतो आणि अर्जुन अस्मिताला म्हणू लागतो की अस्मिता, चल चल चल, लवकर चल, तुझ्याकडे काम आहे. तेव्हा अस्मिता म्हणते, अरे ऐक तरी, आणि तुला ना मी तू केसेस बद्दल नंतर सांगतो रे, डिटेलमध्ये सांगतो. आणि अर्जुन अस्मिताला घेऊन पळतच निघालेला असतो. तेव्हा मात्र अस्मिता म्हणत असते की काय झालं नक्की मला कळू तरी दे. आणि मग मात्र इकडे अर्जुन ज्या पद्धतीने रिक्त झालेला आहे ते पाहून सचिनला तर धक्का बसलेला असतो, पण अस्मिताला सरप्राईज आहे असंही सांगितलेलं असतं. परंतु या सगळ्या गोष्टी काय आहे, या सगळ्याचा काय अर्थ आहे, हे मात्र सचिनला कळलेलं नसतं. तो म्हणत असतो की काय झालं नक्की. इकडे प्रिया आणि साक्षी बोलत असतात. तेव्हा प्रिया म्हणते, साक्षी, तू माझ्यापासून का लपवलस, आपण तर दोघी मैत्रिणी होतो ना. तेव्हा साक्षी म्हणते की नाही. प्रियाला ते विचारू लागते उलट की तुलाही इतके दिवस झाले ह्या गोष्टी माहिती होत्या मग तू. तेव्हा ती म्हणते की हो, मला माहिती होतं, खूप दिवस झाले मला माहिती होतं आत्ता, पण मला सांग, मी तुलाच भेटायला आले होते, पण मला असं वाटलं की आता पोलिसांना, तिथे पोलीस आलेले होते आणि ते नक्की तुझ्यापर्यंत पोहोचू शकले असतील, परंतु मी मात्र येऊन तुला वाचवलेलं आहे. आणि प्रियाने तिची बाजू सेफ केलेली असते साक्षीच्या बाबतीत. तिच्या मनामध्ये, साक्षीच्या मनामध्ये कोणताही गैरसमज ठेवलेला नाही. मग ती म्हणते की तुला घाबरायची काय गरज आहे. साक्षी म्हणते की गेले कित्येक दिवस झालं ना, कोणीतरी माझ्यावर पाळत ठेवत माझ्याच भूतकाळातल्या जुन्या आठवणी काढून ते माझ्याकडे पाठवण्याचा प्रयत्न करते. तेव्हा साक्षी म्हणते, साक्षी हे सांगते. तेव्हा प्रिया म्हणते की काय, कोण असेल आणि तुला घाबरायची काय गरज आहे, अण्णा सर आहेत की, आणि तू कशाला एवढी घाबरतीस. तेव्हा मात्र साक्षी म्हणते की नाही, गेले कित्येक दिवस झालं अण्णांचा काही पत्ताच नाहीये. अण्णा कुठे गेलेत, काय झाले, मला काहीच माहीत नाहीये मला खूप भीती वाटते, मला कळत नाहीये आणि मी इथून बाहेरही पडू शकत नाही अण्णांना शोधण्यासाठी. तेव्हा प्रिया म्हणते, तू काळजी करू नको, मी तुझी मदत करू शकते.
तेव्हा ती म्हणते, म्हणजे अगं अर्जुन आणि रविराज किल्लेदार यांना माहिती असणार ना अण्णा सर कुठे आहेत ते. तेव्हा साक्षी म्हणते, खरंच तुला असं वाटत त्यांना माहिती असेल. तेव्हा प्रियाच जे हे नाटक असत ते सुरू असत. प्रिया म्हणते, हो नक्की त्यांना माहिती असणार आहे की अण्णा सर कुठे आहेत. तेव्हा साक्षी म्हणते, खरंच तुला असं वाटतंय. प्रिया म्हणते, हो आणि जरी नाही त्यांना माहिती नसेल तरी त्यांच्यामुळे मला अण्णा सरांपर्यंत पोहोचणं सोपं जाणार आहे. तेव्हा साक्षी म्हणते, असं जर झालं तर खूप बरं होईल. पण आता प्रियाला जो प्रश्न असतो तो प्रियाने पुढे विचारलेला असतो. अण्णा सर जरी मला भेटले तरीही मी त्यांना कसं सांगणार ना, आणि त्यांना थोडीच ओळख पटेल. तुला माहिती आहे ना अण्णा सरांचा माझ्यावरती किती राग आहे. तेव्हा साक्षी म्हणते की हो बरोबर आहे. म्हणजे लगेचच प्रिया इकडे सांगायला सुरुवात करते, तुला माहिती आहे ना त्या दिवशी बग जेलमध्ये तुझ्या बाबतीत अण्णा सर आपण दोघे तिथे होतो तेव्हा केवढे चिडलेले होते. मी आहे ना, मी तुझी पूर्ण मदत करू शकेल, पण अण्णा सरांना ह्या गोष्टीची खात्री पडली पाहिजे की मी तुझी मदत करते. हे ऐकल्यानंतर साक्षी म्हणते की त्यासाठी काय करावं लागेल. प्रिया म्हणते, म्हणजे मला कळत नाहीये की काय करायचं ते. इकडे अश्विन त्याचबरोबर अर्जुन, चैतन्य आणि सायली चौघेही त्या हॉस्पिटलमध्ये, म्हणजे ज्या हॉस्पिटलमधून बॉडी अरेंज केलेली होती त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले असतात आणि तिथे विचारत असतात. ते डॉक्टर सौरभ जे आहेत ते त्यांची मदत करत असतात. तेव्हा मात्र डॉक्टर सौरभ म्हणत असतात की हे बघा, हे सगळं देत आहे. त्याच अर्जुनने कोर्टाची परमिशन सुद्धा घेतलेली असते. मॉल रूमच सीसीटीव्ही फुटेज वगैरे चेक करता यासाठी, म्हणजे अर्जुनने पूर्ण तयारी केलेली असते. तेव्हा इकडे सायली त्याच अर्जुन तिथे असतात. ते म्हणत असतात की हे बघा, हे रजिस्टर माझ्या रूममध्ये किती डेड बॉडी आल्या, काय आल, हे सगळं मी याच्यात नमूद केलेलं आहे. कसे अश्विनने मला ऑलरेडी कल्पना दिलेली होती, त्यामुळे ह्या गोष्टी करणं सोपं गेलेलं आहे. आणि मग ते रजिस्टर दिलं जातं तर रजिस्टर पाहिलं जातं. त्यावेळेस अर्जुन तिथे असतो. त्याचवेळी इकडे चैतन्य सुद्धा तिथे आहे आणि चैतन्य म्हणतो की अर्जुन, ही डेट बघ ना, म्हणजे ही रिपोर्टवरची डेट आणि नॉन रजिस्टरची डेट यामध्ये चेंज वाटतोय यार. अर्जुन म्हणतो, हो रे. मग त्यानंतर पुढच्या डेट चेक केल्या जातात. मग मॉर्गची डेट चेक केली जाते आणि इथून एक डेड बॉडी गायब आहे. मग ही डेड बॉडी गायब कुठे झाली, कारण अर्जुन काही गोष्टी मेडिकल टर्म्स असूद किंवा मेडिकल रिलेटेड, हॉस्पिटल रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या अश्विनला विचारत असतो आणि त्याला म्हणत असतो की मला कळत नाहीये की सिरियल नंबर प्रमाणेच मगरूममध्ये रजिस्टर असणार आहे ना. तेव्हा अश्विन म्हणतो की हो, सिरियल नंबर प्रमाणेच असणार आहे. अर्जुन म्हणतो की बघ, इथे नाहीये, इथे एक मध्ये नंबर नाहीये, म्हणजे हा नंबर कुठे गेला, ही डेड बॉडी कुठे गेली, कारण हा नंबर तर इथे असलाच पाहिजे ना. तेव्हा मात्र इकडे अर्जुन जेव्हा हे सगळं बोलत असतो तेव्हा ते दोघेही म्हणू लागतात की बरोबर आहे, म्हणजे एक साधी गोष्ट बघ ना, 1343 आहे, त्यानंतर 1344 आणि मग 1345 हा नंबर आला पाहिजे की नाही, पण नाहीये. तिथे काय झालं बघ, मध्ये काहीच नाहीये, म्हणजे मॉर्गरूम मधली हीच डेड बॉडी प्रतिमाची डेड बॉडी म्हणून पाठवली गेली असणार आहे. इथेच काहीतरी गोंधळ आहे असं अर्जुन सांगू लागतो. तेव्हा मात्र चैतन्य, अर्जुन, सायली विचार करू लागतात. ते म्हणत असतात की हे असं कसं झालं असेल. अश्विन पण विचार करतो की हे असं कसं झालं. सायलीलाही धक्का बसलेला असतो. सायलीही त्या संदर्भात विचारू लागते. आता मात्र या सगळ्यांनाच कळत नाहीये की गोष्टी काय झालेल्या आहेत आणि कशा पद्धतीने झालेल्या आहेत. विचार करू लागलेले असतात. त्याचवेळी इकडे अश्विन म्हणत असतो की बरोबर आहे, आणि मग आपल्याला सीसीटीव्ही फुटेज दिलं जाणार होत ना, त्याचं काय झालं, हा प्रश्न जेव्हा पुढे उभा राहतो तेव्हा मात्र आता ते सीसीटीव्ही फुटेज तोपर्यंत डॉक्टर सौरभने पाठवलेलं असतं. अर्जुनने लॅपटॉप आणलेला असतो आणि त्याचबरोबर तो लॅपटॉप उघडतो आणि त्याच्यामध्ये ते सीसीटीव्ही फुटेज चेक करू लागतो. मग
तिथे काहीतरी हालचाल दिसते. एक नर्स पुढे जाताना दिसते. त्याच्यानंतर मर्गरूमच्या बाहेर तिथे एक व्यक्ती डेड बॉडी घेऊन जाताना दिसत आहे. आता मात्र प्रश्न पडलेला असतो की हे कसं शक्य आहे. मॉर्गरूमच्या बाहेर असं डेड बॉडी घेऊन कोण जातंय, आणि म्हणजे ही तीच व्यक्ती आहे जी ही डेड बॉडी जी आहे घेऊन चाललेला, ती व्यक्ती हीच आहे की त्यानेच ती डेड बॉडी बाहेर टाकलेली होती असा अर्थ इकडे लागतो. तेव्हा मात्र आता सायली, अर्जुन सगळेजण पाहू लागतात. सगळे जण म्हणत असतात की म्हणजे हा गोंधळ इथे झालेला आहे, तर म्हणजे मॉर्गच्या बाहेरच सीसीटीव्ही फुटेज आपल्याला मिळालेला आहे, आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी इथे क्लिअर होऊ लागलेल्या असतात. तेव्हा प्रिया म्हणते, इकडे प्रिया साक्षीला बोलत असते, साक्षीला गोड बोलत असते, तिला म्हणत असते की तू काळजी करू नको, मी तुला जी मदत करायची आहे ना, ती सगळी मदत करायला तयार आहे. साक्षी म्हणत असते, तू मला खरंच मदत करशील, पण प्रियाच एक म्हणणं असं की मला आता कळत नाही की मी अण्णा सर माझ्यावर विश्वास कसा ठेवतील, म्हणजे मला ते सापडले तरी ते माझ्यावरती विश्वास नाही ठेवणार. तेव्हा साक्षी म्हणते, म्हणजे काय करावं लागेल? प्रिया म्हणते, तू काय कर माहिती का, एक तुझा व्हिडिओ बनव. तू व्हिडिओ बनवलास ना, मग सगळ्या गोष्टी पुढे येतील. आणि हे ऐकल्यानंतर मात्र आता साक्षी ज्या पद्धतीने प्रियाला सांगत असते, त्यावरून तर स्पष्ट दिसतं की प्रियाने हे सगळं आता जाणून बुजून केलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये साक्षी पुरती अडकलेली आहे, आणि साक्षीच्या बाबतीत खूप मोठा गोंधळ होणार असतो. कारण प्रियाने जे ठरवलेलं होतं त्या पद्धतीने तिने आता साक्षीला उभं केलेलं असतं आणि साक्षीला बोलायला सांगितलेलं असतं. आता साक्षी ज्या पद्धतीने व्हिडिओ बनवत असते त्यावरून तर हे स्पष्ट होत असतं की आता साक्षी स्वतःहून सांगते की मी साक्षी शिखरे, आणि तुम्हाला माहिती आहे ना, मग प्रिया माझी मदत करती. आजही मला पोलिसांच्या तावडीतून तिनेच वाचवलेलं आहे. हे ऐकल्यानंतर मात्र प्रियाने जो काही व्हिडिओ बनवलेला असतो तो व्हिडिओ आता तिथे प्रिया रेकॉर्ड करत आहे, तोही प्रियाच्या स्वतःच्या मोबाईलमध्ये. आता इथे साक्षी ज्या पद्धतीने अडकली जाणार असते याचा साक्षीने स्वप्नातही विचार केलेला नसतो. कारण साक्षीने स्वतःहून तिच्या विरोधातला पुरावा प्रियाच्या हाती दिलेला आहे. म्हणजे ज्या पद्धतीने प्रियाने आता महिप्तला इकडे अडकवलेला आहे, महिप्तला सांगितलेलं आहे की मला ते साक्षी जिवंत आहे, आणि त्याच पद्धतीने आता तिने हा व्हिडिओ बनवून खूप मोठी गोष्ट मिळवलेली असते. तर इकडे नागराज मात्र आता ज्या पद्धतीने हे सगळं करत असतो, त्याने महिप्तचा जो माणूस आहे रघु, त्याला बोलावलेलं असतं. आणि महिप्तबद्दल काही माहिती मिळाली का, तेव्हा रघु म्हणतो की नाही. तेव्हा नागराज सांगू लागतो की काळजी करू नको, महिप्तचा मेसेज आलाय मला, तो सुखरूप आहे. आणि हे सांगितल्यानंतर मग मात्र इकडे महिप्त सुखरूप आहे, आणि तुला महिप्तने एक काम सांगितलं. महिप्तच जे गॅरेज आहे ना, त्या गॅरेजमध्ये महिप्तने कोणाला तरी डांबून ठेवले आणि तिथे लक्ष ठेवायला सांगितलेलं आहे, हे सांगितलं जातं. आणि मग मात्र तो म्हणतो की चालेल, मालकांच काम आहे ना, करेल. तेव्हा लगेचच नागराज त्याला म्हणू लागतो की बघ, अजिबात तिथे हालचाल झाली की लगेच कळवायचं, मला फोन करून सांगायचं तिथे काय झालं, आतला माणूस कोण बाहेर जाणार आहे किंवा नाही. तुला जर जाणवलं तर मला लगेच कळव, फक्त आत कोणालाही जायला परवानगी नाही. अगदी तूही आत जायचं नाही, एवढं लक्षात ठेव. म्हणजे इथं गोष्टीच अशा पद्धतीने घडत असतात की महिप्तचीच माणसं नागराज महिप्तच्या विरोधात वापरत असतो आणि महिप्तचा गेम करत असतो. इकडे सचिनने मात्र लॅपटॉपवरती पनवेलमधले केसेस काढलेले असतात, आणि बरोबर ती न्यूज त्याच्या हाती लागते, ज्या न्यूजमध्ये स्पष्टपणे दिसत असतं. आणि ते म्हणजेच की साक्षीच्या बाबतीतली न्यूज, साक्षीच्या बाबतीतली ती न्यूज. आणि महिप्त मीडियाच्या समोर रडत आहे, साक्षी शिखरे माझी मुलगी, तिने आत्महत्या केलेली आहे, ती कुणाच्या केसमध्ये अडकलेली होती, हे सगळं त्याच्यामध्ये तिथे त्याला कळतं. आणि आता मात्र धक्का बसलेला असतो की हे सगळं काय आहे, कारण साक्षी शिखरे म्हणजेच ही तर समीरा शेखर आहे, आणि ही तर जिवंत आहे.
मग हे काय असा प्रश्न आता इकडे सचिनला पडलेला आहे, परंतु ज्या पद्धतीने गोष्टी समोर येत आहेत त्या मात्र खूपच भयानक आहेत. तेवढ्यातच अस्मिता तिथे आलेली असते आणि अस्मिता म्हणते, काय रे ही? तेव्हा तो म्हणतो की काही नाही ग, पनवेलमधल्या केसेस आहेत ना, ते क्युरॉसिटी म्हणून तुला मी म्हटलं नाही का, मी चेक करत असतो तेच करतोय, बाकी काही नाही. इकडे प्रियाने आता तो व्हिडिओ तर बनवलाय आणि प्रियाने मोठं कांड केले आणि ते म्हणजेच प्रियाने बाहेर येऊन त्या पोलिसांना पैसे दिलेत आणि त्यांना म्हणते की हे घ्या तुमचे पैसे. ते मात्र म्हणू लागतात की मॅडम जेवढं ठरलं होत तेवढं द्या, याच्यामध्ये कपड्यांचं भाड पण निघत नाहीये. तेव्हा प्रिया म्हणते, हो बरोबर आहे, निघत सगळे आताच भागवायचे आहे. आज प्रिया त्यांना सांगू लागते. म्हणजे प्रियाने त्या माणसांना मॅनेज केलेलं होतं सरळ सरळ आणि त्या माणसांकडून हे सगळं करून घेतलेलं होतं. आणि ज्या पद्धतीने प्रियाने या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात आणि प्रियाने साक्षीला भडकवण्यासाठी साक्षीच्या बाबतीत माहिती मिळवण्यासाठीच हे सगळं केलेलं आहे, हे इथं क्लिअर झालेलं असतं. आणि प्रियाने साक्षीच्या विरोधात मोठा पुरावा मिळवलेला आहे. तर इकडे प्रिया ज्या पद्धतीने हे सगळं वागत आहे ते खूप चालाकीन करत आहे. इकडे आता अर्जुन, सायली सगळेजण घरी आलेले असतात. ते सीसीटीव्ही फुटेज रविराजला दाखवलं जात आणि रविराजला म्हणू लागतात की हे त्या ग्रूमच सीसीटीव्ही फुटेज आहे आणि तिथली एक डेड बॉडी गायब झालेली होते. हे रजिस्टर या सगळ्यामध्ये तफावत आहे. हे सगळं रविराजला दाखवलं जातं. तेव्हा रविराज म्हणतो की हे सगळं मी त्याच वेळेस का पाहिलेलं नाहीये, मला ना खरंच कळत नाहीये की माझं काय चुकलेलं होतं आणि मी कशा पद्धतीने हे केलं. तेव्हाच जर मी हे सगळं पाहिलं असतं तर तेव्हा अर्जुन आणि सायली म्हणतात की त्यावेळेस त्या माणसांनी ते मॅनेज केलं असतं, कारण ही महिपचीच माणसं आहेत, हे तर आपल्या लक्षात आलेलंच आहे. त्यामुळं या बाबतीत आपल्याला सावधगिरी बाळगावी लागणार आहे. आणि इकडे अश्विनला तेवढ्यात इमर्जन्सी कॉल आलेला असतो आणि अश्वित म्हणतो की मला जावं लागेल. इकडे रविराज म्हणत असतो की हे बघ, काहीही झालं तरीही हे ज्याने कोणी केले त्या माणसाला मी सोडणार नाहीये. तेव्हा प्रतिमा म्हणते, म्हणजे हे सगळं काय घडवून आणलं गेलेलं आहे, या सगळ्याचा 22 वर्षापूर्वीच्या अपघाताशीही संबंध आहे. इकडे रविराज बरोबर बोलत असतात आणि ते चिडलेले असतात. यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सायली, अर्जुन दोघंही आता भयानक असे चिडलेले आहेत, कारण त्यांना ह्या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने समोर आलेल्या असतात ते पाहून धक्का बसलेला असतो. इकडे अस्मिता आणि त्याचबरोबर कल्पना बाहेर आलेल्या असतात आणि जेव्हा त्या बाहेर आलेल्या आहेत तेव्हा मात्र इकडे आता त्यांच्या समोर एक व्यक्ती येते आणि ती म्हणजे सचिन. सचिनला त्या दोघींनी नको त्या अवस्थेत एका बाई बरोबर पाहिलेलं असतं. अस्मिताला तर काच बसलेला असतो आणि हे सगळं काय होतं, या सगळ्याचा काय अर्थ आहे असं म्हणत अस्मिता रडायला लागते. ममा, हे सगळं काय होतं? आणि तेव्हा तिला कल्पना म्हणू लागते की अग शांत हो अस्मिता, काय होतं तुला? पण अस्मिताला मात्र त्रास खूप होत असतो, ती खूप घाबरलेली असते. मग कल्पना तिला घेऊन डायरेक्ट घरी येते. एकतर अस्मिता उघडलेली आहे, कोणत्याही क्षणी तिची डिलिव्हरी होऊ शकते अशा कंडिशनला ती आहे आणि त्या कंडिशनला तिने अशा अवस्थेत पाहिल्यानंतर मात्र धक्का बसलेला असतो. त्याचवेळी सायली त्याचबरोबर अर्जुन घरी आलेले आहेत. हे दोघेही घरी आलेले असते आणि सचिन आलेला असतो आणि अस्मिता म्हणत असते, मला विष आणून द्या, मला दुसरं काही नको आहे, कारण प्रताप सुद्धा तिथे आहे. आणि हे सगळं तर सगळ्यांच्या समोर सुरू आहे. आणि मग मात्र अस्मिता म्हणते की सचिनला त्याच्या गर्लफ्रेंडला भेटता येईल ना, मला विष दिलं तरी सगळं सुरळीत होणार आहे. आणि हे ऐकल्यानंतर अर्जुनला राग येतो आणि अर्जुनने त्या क्षणी त्या सचिनची धुलाई करायला सुरुवात केलेली असते आणि सचिनला तो मारत असतो, कारण अर्जुनने ऑलरेडी त्याला समज दिलेली होती आणि तरीही पुन्हा तो त्या मुलीला भेटायला गेलेला आहे.
ही गोष्ट अर्जुनला कळल्यामुळे अर्जुनला खूप राग आलेला असतो. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.